महत्वपूर्ण मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथवर होता. चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर बॉलवर येत आहेत. एक सिंगल तिकडे प्राप्त करण्यात आली. ऑफ द मार्क तिकडे पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि योग्य तऱ्हेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलं. तिथे जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं एक सिंगल जी दाफलकावर जोडली. आपलं वैयक्तिक खातं ते तिथे अराब शेखने उघडलंय. 5 ओव्हरची मॅच आहे. कमी गतीने टाकलाय. त्यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज जयेशला मिळते 4 धावांची हमी. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी योग्य तऱ्हेने तिथे बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलं आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला सीमारेषे पार फरार केलं. चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4च्या मदतीनं धावसंख्या ती वाढतीये. जयेशनं आपलं खातं एका चांगल्या फटक्यानं उघडलंय. 4नं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक होता. यावेळेस आतमध्ये आलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. पहिले 2 चेंडू अक्षय सर आपण बघितले ना तर ड्रायव्हिंग लेंथवर होते. हा बॉल आपण बघितला तर अगदी पुढेच होता परंतु हा आतमध्ये आला होता थोडासा. चांगली गोलंदाजी करतोय. वेग आहे आणि वेगाने बीट करण्याचा इरादा आहे. तिथे टप्पा खाल्यानंतर खाली राहिला होता. सबमरीन बॉल होता मात्र मुन्ना यांची विकेट किपिंग चांगली झाली. तिथे चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला आणि एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहायला मिळतोय. फरमान खान वाईड यॉर्कर घातक ब्रह्मास्त्र इकडे बाहेर काढलंय परंतु मागे थोडीशी चूक झाली आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप जाताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ आणि इकडे आलाय हा चौकार. अगदी असं असतं ना की खर्च केलेला फटाका वाजवायला गेला आणि त्यामध्ये तो कधीतरी फुसका निघतो. अगदी तसं झालं. एक खर्च करून फटाका वाजवला होता आणि तिथे विकेटच्या मागे कुणालाच तो हातामध्ये मिळाला नाही आणि त्यामुळे बॉल सरळ सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 असंही म्हणू शकतो की उपरवाला दे खाणे को तो कोण जाय कमाने को. आणि इकडे एक चौकार प्राप्त केला जातोय. 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या 4 चेंडूंचा विचार जर केला तर 9 धावा धावफलकावर आहेत. फरमान यावेळेस लॉफ्ट केलाय. ऑन ड्राईव्ह केले बॉलला. सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलं. जयेशच्या बॅट मधून फटका खेळलाय. उत्तम रिझल्ट आलाय. सर्वोत्तम एक चौकार. चांगला फटका होता. खेचून मारला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरनं फरमानच्या विरोधात चौकाराचं फरमान काढलंय आणि 4 धावा त्या दाफलकावर तिथे जोडल्या गेल्यात. फरमान जो वेगानं गोलंदाजी करतोय मात्र टप्प्यामध्ये कुठेतरी थोडीशी खराबी ती पाहायला मिळते. कमी गतीने होता. ऑफ ब्रेक ओळखला. ऑन दी अप जयेशने बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. स्लॉग हिट ताकदीचा वापर केलाय आणि बॉलला सरळ हवाई सफर घडवली आहे. आला एक तगडा ताकदवान प्रहार. षटकार. काय फटका खेळलाय अप्रतिम पद्धतीनं. तिथे जर तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर हलकासा शफल झाला. 2 पायांमध्ये अंतर बनवलं. बॉडीला स्ट्रेच केलं आणि तदनंतर हा गगनचुंबी आसमानी प्रहार तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. लेट नाईट मॅच सुरू आहे. शेवटची मॅच आहे मात्र प्रेक्षकांना मैदानाशी खिळवून ठेवणारी मॅच आहे कारण आजच्या नाईट मधल्या ज्या 2 तगड्या टीम होत्या त्या 2 महाशक्ती एकमेकाच्या विरोधात आहेत. त्यामुळे हे युद्ध खूप रंगतदार होणार आहे. शाहरुख निश्चितच 2 तगड्या फौजा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पहिल्यावरचा खेळ पूर्ण झालाय. 19 धावा बनवल्यात. म्हणजे मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आपण चर्चा केली होती की धुळे 11ने ज्यावेळेस अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान समोर गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने गोलंदाजी मॅच मध्ये गोलंदाजी करतील का तो प्रश्न होता. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ग्रीन फॉरेस्ट नुराने प्रामुख्याने जयेशचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. 3 चौकार आणि 1 षटकार. अक्षय जर जो पहिल्या ओव्हरमध्ये आला ना तो जयेशच्याच बॅटमधून आलाय. पहिल्या ओव्हर नंतर 19. अगदी चांगली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक षटक होतं मात्र तिथे त्या पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फटाके फुटत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये थोडीशी साथ क्षेत्ररक्षकांची मिळाली. एक बाउंड्री जी आपण लॉंग स्टॉप मध्ये येत असताना पाहिली आणि एकंदर 19 धावा म्हणजे खूप चांगली स्टार्ट इथे दिली आहे दोन्ही बॅटरना. ब्राईट स्टार्ट म्हणू शकतो आपण. आत्मविश्वास पूर्ण सुरुवात म्हणू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाजांची दाहकता पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी आता ओव्हर नंबर 2 मध्ये आपण फैसल यांना बघू शकता स्ट्रायकर एन कडे. बदलापूरचे अरब शेख स्ट्रायकर एन कडे आपल्याला पाहायला मिळतात. पव्यात पुढे रक्षण केलं जाईल का. यावेळेस थोडीशी जागा बनवली. फाईन लेग मध्ये बॉलला खेळलेत. अरब शेखने चेंडूला दाखवली आहे फक्त दिशा आणि चेंडूने पार केली आहे सरळ सीमारेषा. चौकार. चांगला फटका खेळलाय अरफनं इथे. अगदी खूप
दर्जेदार बॅटिंग करतोय. अराप इथे बघा कुठेही जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचा जो वेग आहे त्याचा वापर केला. तिथे स्टंपच्या लाईनपासून थोडेसे बाहेर निघाले आणि नंतर चेंडूला बॉडीवर घेतलं गेलं. बॉडीवर नव्हता ॲक्च्युली, तो चॅनलमध्ये होता, मात्र तिथे थोडेसे शफल झाले, बॉडीवर घेतला आणि योग्य त्याने दिशा दिली. फाईन लेगमधनं बॉल सीमारेषा पलीकडे गेला, चौकारामध्ये परावर्तित झाला. चेंडूला फक्त दिशा दिली, डिलाइटफुल टच केला असं म्हणू शकतो आपण आणि बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 23 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची बाहेरची कट घेतली आहे. फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि बाहेर जाणाऱ्या बॉलला अक्षय सर छेडण्याचा प्रयत्न केला, त्याची शिक्षा मिळाली अरफला. म्हणतात ना, बाहेर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही, ते बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केलाय. विकेट आली, मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. अरफ शेख बाद. अगदी तुमच्या बोलण्याचे दोन अर्थ निघू शकतात आणि इथे जर आपण पाहिलं तर मराठी भाषा आहे जी जशी वळवली तशी वळते आणि इथे जर आपण पाहिलं तर छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला आणि छेडखाणीचा गुन्हा गंभीर आहे सध्याच्या स्थितीमध्ये. त्यामुळे अराब शेख यांना कैद केली गेली आहे आणि लगेचच परतीचा प्रवास तो करायला भाग पाडला. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळते. मात्र जयेश राठोड या डावामधला एक यशस्वी बॅटर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल त्याच्या वाट्याला आले. त्या 5ही बॉलवर त्यानं आक्रमणाचा प्रयत्न केला आणि जवळपास 4 वेळा त्याला यश आलं. त्यामुळे खूप चांगली बॅटिंग तो मैदानामध्ये करतोय. नवीन बॅटर त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता विशाल जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि जसं नाव विशाल आहे तशी अगदी विशाल कामगिरी त्यांना मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. अराब संपूर्ण संध्याकाळपासून जी काय मेहनत तुम्ही केली आहे ना, ती मेहनतीला फायनल फिनिश टच देण्याची वेळ आहे. इथे जो जिंकेल तो उद्या परत येईल आणि सेमीफायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला, परंतु फैसलच्या गोलंदाजीचा विचार जर केला ना तर पहिला बॉल इंटू द विकेट केला होता. पहिला बॉल अगदी पायांवर टाकला होता, तिथे एक चौकार आला, परंतु दुसरा बॉल जो टाकला ना फैसलने तो अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. बाहेर जाणारा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे केला होता अरफने. मागे खूप चांगला कॅच आणि फील्ड प्लेसमेंट देखील अक्षय सर खूप चांगली केली होती फैसलने, त्याबद्दल त्याचे कौतुक व्हायला हवं. निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आपण एरवी फील्डमध्ये ना फक्त फ्लाइंग स्लिप बघतो, इथे गली घेतली आहे. फ्लाइंग स्लिपच्या बाजूला गली लावली आहे, त्यामुळे त्याचा फायदा जरूर मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तुम्ही उल्लेख केला, विशाल आले बॅटिंगला. विशाल धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि विशालने आल्याबरोबर एक विशाल षटकार सुद्धा खेळलाय. आल्याबरोबर सिक्सर मारला नेट ठोकलाय असं म्हणावं लागेल. अखुटप्प्याचा बॉल होता, अगदी योग्य तऱ्हेनं त्याला पनिशमेंट दिली. उंच हवेतनं, म्हणजे या काळ्या भोर आकाशातनं एखादी चांदणी तुटल्यानंतर जसं चित्र शोभावं अगदी तसा हा बॉल त्या काळ्या आकाशातनं जमिनीकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर हा षटकार तो परावर्तित झाला. पुल करण्यासाठी आदर्श चेंडू मिळाला असं म्हणू शकतो आपण. आणि डावखुरी हाताचे फलंदाज ज्यावेळेस पुल करतात ना त्यावेळेस ते पाहिलं सुद्धा मजा येते. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परत एकदा पुल करायला गेले, परंतु यावेळेस कनेक्शन खराब राहिलं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. खाली जमान्यांचे चांगले प्रयत्न आपल्याला तिकडे बघायला मिळतात. एक सिंगल मात्र तिकडे प्राप्त होते. एकच्या मदतीने धावसंख्येवर नजर टाकली तर 30 धावा. या अगोदरच्या बॉलवर षटकार येऊन देखील फैसलने तितक्याच वेगात हाफ ट्रॅकरच टाकला होता. यावेळेसचा बॉल तुम्ही बघितला तर सरळ शरीराच्या दिशेने आला होता, बॅट उशिराने आली. निश्चित चेंडू वेगाने होता, अखुटप्प्याचा होता, मात्र दिशा बदलवली. याआधी बॉल जर आपण पाहिला ना तर ऑफस्टंपच्या समोर जात होता, यावेळेस तो बॉडी लाईनवर येत होता. हा फरक होता. झेलची संधी होती, अगदी चोख प्रत्युत्तर ज्याला म्हणतात ना ते चोख प्रत्युत्तर तिथे फैसलच्या माध्यमातून दिलं गेलं होतं. म्हणजे या अगोदर तो फटका खेळण्यासाठी त्यांना तेवढं स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु यावेळेस थोडंसं स्वातंत्र्य नव्हतं. फैसल बॉलिंगसाठी पुढेचा एकदम वा चांगला बॉल होता, अगदी पायात टाकलेला चेंडू होता, स्क्वेअर लेग मध्ये अडवले बॉलला. धाव ते मिळणार नाहीये. चांगलं पुढे पण एक विकेट जरूर मिळाली आहे, परंतु जयेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कुठेतरी करावा लागेल. विशालने आल्याबरोबर आपल्या फलंदाजीचा परिचय पहिल्याच बॉलवर दिला. आल्याबरोबर एक षटकार त्याने खेळला, त्याने देखील दाखवून दिला की माझ्यामध्ये एक क्षमता आहे. त्यामुळे या दोन फलंदाजांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न इकडे करावा लागेल. फैसलच्या विरुद्ध देखील 5 बॉलमध्ये 11 आल्यात. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल पुढेच खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका यावेळेस सुद्धा मिस टाइम होता, तिकडे खराब क्षेत्ररक्षण पुढेचा एकदा एक आली आहे आणि दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अक्षय सर पहिल्या ओव्हरचा आपण विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील भरपूर धावा आल्या होत्या. ओव्हर नंबर 2 मध्ये देखील 13 धावा खर्च करण्यात आल्यात. एक विकेट जरूर या ओव्हरमध्ये आली आहे, परंतु धावसंख्येवर आपण जर नजर टाकली तर 2 ओव्हरमध्ये 32 म्हणजे प्रतिषटक 16ची सरासरी आतापर्यंत ग्रीन फॉरेस्ट नुरानीने राखली आहे. निश्चित दोन्ही संघ इथे विजयाकरता आलेत, त्यामुळे सर्वतोपरी प्रयत्न आपण ज्याला म्हणतो ना तर सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत.
कारण दोन्ही संघांनी चांगले बॅटर्स आपल्या सोबत आणलेत. टीम बनवताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. आज कोण खेळणार आहे याचा थोडासा अभ्यास केला जातो. आपण कितीही नाही म्हटलं ना की गुलदस्त्यात आहे टीम, कुणाला माहीत नसतं. मात्र कुठनं थोडीशी छोटी का होईना खबर काढली जाते आणि त्यानंतर मग टीम बनवली जाते. त्यामुळे दोन्ही टीम अगदी बॅलन्स बनल्यात आणि खूप चांगली मॅच आहे. इथे या मॅचमध्ये मी म्हणतो 65-70 ही टोटल जर 10 फलकावर उभी राहिली तर खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. निश्चितच तुम्ही उल्लेख केला की संघ चांगल्या पद्धतीने बांधून आणलेला आहे, परंतु एक गोष्ट आवर्जून इथे नमूद करावी लागेल की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेतली पहिली मॅच पहिल्या दिवशी खेळता त्यावेळेस तिथला अंदाज नसतो, परंतु ज्यावेळेस चौथ्या दिवशी खेळण्यासाठी येतात त्यावेळेस पहिल्या 3 दिवसांचा अनुभव आलेला असतो. त्या पद्धतीने संघाची बांधणी करणं चौथ्या दिवशी थोडंसं सोपं जातं. निश्चित चौथ्या दिवशी. आणि काय असतं, खेळाडू तुम्ही जेव्हा शेवटी तुमचा पोल निघतो ना तेव्हा पहिला कोण खेळून गेलेत आणि त्यातलं कोण बाकी आहेत जे चांगले खेळत आहेत त्यांची निवड तुम्हाला करता येते. सुरुवातीला तुम्हाला प्लेयरला आधी सांगावं लागतं, 1 महिना 2 महिना आधी सांगावं लागतं आणि त्याप्रमाणे टीम बांधावी लागते. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हॅप्पी आलेत आणि अगदी हॅप्पीला टीमला हॅप्पी करावं लागेल, दुसरं काहीच म्हणू शकत नाही. कारण हॅप्पीने जर टीमला हॅप्पी केलं तर निश्चित या मॅचमध्ये ते खूप चांगलं कमबॅक असू शकतं क्षेत्ररक्षण करताना टीमचं. निश्चितच मागच्या सामन्याचा विचार जर केल्यानंतर हॅप्पीने मागच्या सामन्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या. एक षटकार येऊन देखील मागच्या मॅचमध्ये त्याने फक्त 7 धावा दिल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 32 झालेल्या आहेत, धावा रोखाव्याच लागतील. इथून पुढे आपण जर बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, तर 3 ओव्हरमध्ये अभ्यासपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, अचूकतेनं गोलंदाजी करावी लागेल. हॅप्पी आलेत. लेग ब्रेकचा वापर पहिल्याच बॉलवर झाला, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. इट्स अ वाईट बॉल. या चुका थोड्याशा कमी कराव्या लागतील. हे बघा ऑफस्टम्पच्या बाहेर ते वाचण्याचा प्रयत्न होता. खरं सांगायचं तर तिथे बॉल डोक्यामध्ये सध्या एक चाललंय शाहरुख की या ओव्हरमध्ये विकेटपेक्षा डॉट बॉल टाकायचे आहेत. इथे कमी धावसंख्येचं षटक टाकायचं, जे प्रेशर आलंय ते प्रेशर कुठेतरी रिलीज करायचं. अगदी त्या अनुषंगाने गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे. अगदी बरोबर. जर डॉट बॉल आले लागोपाठचे तर विकेट अलर्ट होऊ शकतो आणि तिथे कदाचित चुकीचा फटका फलंदाज खेळू शकतो आणि तिथे विकेट गमावू शकतो. त्यामुळे डॉट बॉलकडे जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. धाव फलकावर धावसंख्या 33 आहे. तिसरं षटक सुरू झालंय. हॅप्पी बॉलिंगसाठी तयार होत आहेत, तर समोर आहेत विशाल, माफ करा जयेश स्ट्रायकर एंडला. यावेळेचा चेंडू आपण बघितलं तर चांगल्या टप्प्यावर कमी गतीने होता. हा बॉल आपण बघितलं तर लेग ब्रेकच होता, परंतु थोडासा कमी गतीने होता. पहिल्या बॉलच्या तुलनेत आपण जर बघितलं ना तर पहिल्या बॉलच्या तुलनेत या चेंडूचा थोडासा वेग कमी केला होता, पेस ऑफ केला होता आणि लेग ब्रेकच होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. हा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती होत असताना पाहायला मिळते. हॅपीचा हा बॉल प्रचंड वेगानं पुन्हा एकदा विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बघा शाहरुख, आपण ज्याचा उल्लेख केला होता, हॅपी ठरवून आलेत, मला डॉट बॉल टाकायचे आहेत, मला टीमला कमबॅक करून द्यायचंय. इथे टीम जिंकणं महत्वाचं आहे. माझा परफॉर्म हा टीम करता झाला पाहिजे. वैयक्तिक पेक्षा टीमचा जो विचार करतो ना तो कधीही तुमच्या टीम करता पोषकदायक आहे. आणि हॅपीला इथे ज्या करता आणलंय हॅपी अगदी तेच काम करतोय, टीमला हॅपी करतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर एक चांगल्या लाईननं गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजाला बॉलच्या लाईनमध्ये येऊन खेळावं लागेल. थोडंसं दूरवरून खेळण्याचा अक्षरशः ते प्रयत्न करतायत. यावेळेस आले लाईनमध्ये आणि बॉलच्या लाईनमध्ये आल्यानंतर धावा सुद्धा 6 मिळाल्यात. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. उंच आणि लांबच लांब हा एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. सदाबहार षटकार. निश्चित पिकअप शॉट होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि अगदी अप्रतिमतेनं हा फटका तो मैदानाच्या आतनं सजवला. तिथे षटकारामध्ये परावर्तित केला, गरज होती. कारण 2 बॉल डॉट आल्यानंतर तुमच्या डोक्याशी खेळलं जातं, तुमचं मानसिक संतुलन आहे ना ते बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तिथे जर तुम्ही स्टेबल राहिलात, तुम्ही जर मी मारू शकतो हे स्वतःला सांगितलं ना, मग या पद्धतीची कामगिरी होते. आणि तिथे तो कॉन्फिडन्स, फलंदाजीचा कॉन्फिडन्स तो बॅटर जयेशच्या बॅटिंगमधनं आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच म्हणतात ना की पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. त्यामुळे तुम्ही मनात विजय मिळवा की मी इथे रन बनवणार, मी इथे ही मॅच जिंकणार, या उद्देशाने जर तुम्ही उतरले तर निश्चितच ते तुम्ही करू शकता. पॉझिटिव्ह इंटेंट फार महत्वाचा आहे. या बॉलवर षटकाराने 38 धावा गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं विचार करण्यास भाग पाडलंय. चला फिल्डिंग टीम, तुम्ही जास्त वेळ खर्च करताय, वेळ जास्त खर्च करू नका. कॅप्टनला ती सूचना राहील, वेळ आपण जास्त खर्च करतायत. आयोजक कमिटीच्या वतीने सातत्याने आम्हाला त्या सूचना येत आहेत. 38 धावा धावफलकावर जयेश चांगली बॅटिंग करतायत. 10 चेंडूंमध्ये जयेशने 25 आतापर्यंत बनवल्यात. पुढचा बॉल लेग ब्रेक कमी गतीने ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर पुनरागमन केलंय. या अगोदर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. मी तारीफ करेन इथे गोलंदाज हॅपीची, कारण तो बघा त्याच्या माऱ्यावर ठाम आहे
त्याला ऑफस्टम्पच्या बाहेर चौथ्या पाचव्या स्टंपवर बॉल टाकायचा आणि तिथनं बाहेर काढायचं आहे आणि तेच करत आलाय. फक्त टप्पा पुढे मागे होतोय. कधी थोडासा शॉर्ट ऑफ लेंथवर कधी गुड लेंथवर जातोय. एक बॉल पुढे टाकला त्यावर षटकार खावा लागला. मात्र बाकी लाईन जर आपण पाहिली तर ऑफस्टम्पच्या बाहेर गुड लेंथ स्पॉटचा जो वापर करणं गरजेचं आहे तो योग्यतेनं करतोय. निश्चितच 4 चेंडूंमध्ये 7 आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये म्हणजे मागच्या मॅचमध्ये ज्यावेळेस ते षटक घेऊन आले होते त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध एक षटकार आला होता, परंतु त्यांनी चांगलं पुनरागमन केलं होतं. या ओव्हरमध्ये देखील त्यांच्या विरुद्ध एक षटकार आलाय. यावेळेस थोडंसं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मी करतोय हे दाखवलं आणि त्यानंतर हॅपीने हा ऑफ ब्रेक केला. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये यावेळेस बॉल आतमध्ये आणला, रिव्हर्स करायचा हा दाखवलं तिकडे गोलंदाजाला. त्यानंतर गोलंदाजाने देखील ऑफ ब्रेक केला, हा दुसरा टाकला. इथेही हॅपीची तारीफ करावी लागेल. रीड करणं गोलंदाजाचं सर्वात महत्वाचं काम काय आहे? तुम्ही चेंडू डिलिव्हर करताना बॅटरला रीड करणं. तो काय करणार आहे त्यावेळेस, तो काय ऍक्शन तुमच्या विरोधात घेणार आहे हे जर तुम्ही ओळखलं तरच तुम्ही चांगली गोलंदाजी करता. आणि हॅपीने यावेळेस रीड केलं, फक्त मला रिव्हर्स दाखवलंय, प्रत्यक्षात खेळणार नाहीयेत, त्यामुळे अगदी योग्य लाईनने गोलंदाजी केली. शेवटचा बॉल षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय. 38 धावा, एक फलंदाज बाद. ग्रीन फॉरेस्ट नुरानीच्या विरुद्ध टीम धुळे 11 या 2 तगड्या फौजा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बघूयात कोटकुटावरती भारी पडत आहे, त्याची जय्यत तयारी झाली आहे. यातून जो संघ जिंकणार तो टॉप 4 मध्ये जाणार, अंतिम 4 मध्ये जाणार आणि उद्या परत एकदा मालेगाव मध्ये त्यांचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळणार. आज दुपारच्या सत्रापासून तुम्ही संघर्ष करत आलात, संध्याकाळच्या सत्रापासून तुम्ही संघर्ष करत आलात. फिल्टर होऊन 2 संघ इथपर्यंत पोहोचलेत. आता कोण जिंकणार ही मॅच? लेग ब्रेक परत एकदा केला होता ऑफस्टम्पच्या बाहेर, पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंच इकडे व्हाईट बॉलची घोषणा करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावर 39 धावा धावफलकावर लागलेल्या. त्यामुळे ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता आणि तिथून अजून बाहेर गेला. निश्चित या लाईनवर जेव्हा गोलंदाजी करतो ना हे जायज आहे. 1-2 वाईट येणार तिथे. तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर वाचताय तिथे तुम्ही डॉट बॉल टाकताय, मग एखाद दुसरा वाईट तिथे येणारच त्या लाईनवर, कारण चेंडू प्रत्येक वेळी तुम्ही ठरवलंय तिथे पडणार नाही. एखाद दुसरा बॉल पुढे मागे होतो आणि तो बाहेर निघतो, त्यामुळे त्याला वाईट मध्ये करार केलं जातं. 39 धावा, एक फलंदाज माघारी परतलाय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये, अर्थात शेवटचा बॉल. ऑफ ब्रेक कमी गतीने पेस ऑफ केला. फलंदाजाने देखील छोटीशी स्माइल दिली आहे. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला आणि अगदी नाकाजवळूनच गेलाय. परफ्यूम बॉल. मी म्हणतो शिटी वाजवत जाणारा बॉल. अगदी टप्पा खाल्यानंतर जी उसळी होती ना, अनपेक्षित बाउन्स याला म्हणतात. हा खरा अनपेक्षित बाउन्स जो फलंदाजाला वाटत नाही की बॉल एवढा उसळी घेईल आणि अचानक चेंडू उसळी घेतो आणि तो तुमच्या जवळपास कानाच्या जवळनं निघून जातो आणि तो तुम्हाला कानात सांगून जातो जागते रहो. अगदी तसा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. हॅपीच्या बॉलने जयेशला विचारला हव आर यू. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 39 आणि ज्यावेळेस ऑफ ब्रेक केला जातो त्यावेळेस अतिरिक्त बाउन्स मिळतो. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे. त्यावेळेस ऑफ ब्रेक केला जातो त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉलला अतिरिक्त बाउन्स सुद्धा मिळताना दिसतो. 3 ओव्हर नंतर 39 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर एंडकडे विशाल, ज्यांनी पहिल्या बॉलवर एक विशाल षटकार खेळला होता, ते स्ट्रायकर एंडकडे आले. डावखुर हाताचे एक तगडे फलंदाज आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. फरमान आलेत बॉलिंगसाठी. चांगला बॉल, अतिरिक्त बाउन्स यावेळेस प्राप्त केला जातोय. फरमानचा ऑफ ब्रेक आणि हा विशालसाठी लेग ब्रेक होता. इथे मी टीमची तारीफ करेन, कारण ज्या फरमाननं पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या, मात्र त्याची काबिलियत ठाऊक आहे. आपला खेळाडू जो खूप गुणवत्तापूर्ण आहे, एखादी ओव्हर गोलंदाज महागडी टाकू शकतो, त्याच्यावर विश्वास हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा टीम तुमच्यावर विश्वास दर्शवते ना, आपसूक तुमच्याकडनं चांगली कामगिरी होते आणि तेच टीमनं इथे फरमानच्या बाबतीत केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 दिला तरी त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय आणि दुसऱ्या ओव्हर करता आणलाय. आणि विशेष म्हणजे समोर डावखुर हाताचे फलंदाज आहेत, त्यांच्या विरुद्ध ते चांगल्या पद्धतीने ऑफ ब्रेक टाकतायत, जे डावखुर हाताच्या बॅटरसाठी लेग ब्रेक ठरतायत. हा बॉल देखील त्याच पद्धतीने टाकला गेला होता आणि टप्पा पडला. मागच्या ओव्हरमध्ये उल्लेख केला ना, टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळतो आणि इथे सुद्धा पहिल्या बॉलवर बाउन्स मिळालाय. फुल टॉस. या वेळेस मात्र या चुकीच्या चेंडूची वाट विशाल पाहत होते आणि बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. फरमान खानने टाकलाय फुल टॉस आणि फरमान खानचा झालाय फुल्ली लॉस. आलाय षटकार. अगदी एक तोफेचा गोळा उडावा अगदी तसा हा बॉल, ज्याला उंच हवेतनं उडवून फेकून दिला सीमारेषा पार. फुलटॉस मी याला वाट बघत होते. खूप काळ डोक्यामध्ये चाललं होतं एखादा खराब बॉल येईल, त्यावर मोठा फटका खेळेन, कमबॅक करेन आणि अखेरीस तो फुलटॉस आलाय. विशालनं अगदी चांगला फटका तो इथे विशालच्या बॅटमधनं हा षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या ती वाढली आहे.
आता धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचती ती 45 ही धावसंख्या राफल का बरं पंच तपासतायत नेमकं काय घडलंय या बॉलवर. तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ फेअर बॉल. इथे तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. हा चांगला बॉल आहे मात्र फुल टॉस होता. चांगला म्हणता येणार नाही फक्त नो नाही आहे. षटकार आलाय त्यावर. हे बघा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जातं. इथे हा षटकार तो मैदानाच्या आतनं परावर्तित केला. एक चांगला फटका तो पाहायला मिळाला. याच पद्धतीने बॅटिंग शाहरुख मैदानाच्या आतनं गरजेची आहे कारण शेवटची मॅच खेळत आहे आणि क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट असं आहे ना जिथे एक मोठी टोटल प्रमुख विजयाचं कारण असतं. तुम्ही या वा 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 लाजवाब दिल खुश करणारा फटका तो पाहायला मिळाला. वा काय फटका खेळलाय. रिप्ले मध्ये हा फटका निश्चित पाहायला आवडेल. हे बघा दोन पायांमध्ये अंतर बनवलं. बॉडीला स्ट्रेच केलं. गुडघा तो जमिनीवर टेकवला आणि तदनंतर हा फटका. वा काय अप्रतिम फटका. लाजवाब. आमच्या अगदी समालोचन कक्षावर आलाय. काय जबरदस्त स्ट्रोक होता. दर्जेदार फटका. लेंथ पर्यंत गेले आणि तिथून बॉलला उचललं. एक पाय पुढे टाकला. मागचा पाय थोडासा वाकवला. उंच आणि लांब दर्जेदार फटका. गोलंदाजाला 6 धावेंचा झटका आणि धावसंख्या 51. दोन चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार. फरमान तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न. फरमानने पुढे रक्षण केले. ऑफस्टमच्या बाहेर वेगात टाकला बॉल. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता असं दाखवलं त्यानंतर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी द्वंद्व युद्ध सुरू आहे. शाहरुख 2 बॉलवर 2 षटकार आले. फरमान म्हणतोय आले म्हणून काय झाले. माझ्याकडे गुणवत्ता आहे. पुढचा बॉल मी चांगला टाकेन आणि टाकला त्यानं. अगदी योग्य टप्प्यावर टाकला. बाहेरच्या बाजूने काढला आणि निर्धाव नेला. याला युद्ध म्हणतात. वार प्रतिवार जे झाले पाहिजेत तर मजा येते. एकतर्फी फक्त गोलंदाज मार खातोय त्यात मजा नाही. गोलंदाजानं कमबॅक केलं ना मग ते क्रिकेटला जास्त मजा असते. पुढचा बॉल समोर उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल घंटो का काम मिनिटो में कर रहे. अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग आणि गरज होती अक्षय सर. अगदी चांगल्या बॉलवर षटकार मारलाय. असं नाही की चेंडूमध्ये खूप जास्त खराबी होती. ऑफस्टमच्या बाहेर फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे टप्पा थोडासा चुकला आणि मग हा षटकार ठोकला असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं 3 षटकार या ओव्हरमध्ये खेळलेत. 37 धावा आल्यात 11 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या डावातला महत्वाचा बॉल आहे. आता चांगला बॉल आहे. बघा 3 बॉल ते आले डॉट. 3 बॉलवर आले षटकार. खेळ झालाय समाप्त. इथे एकंदर 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 ओव्हर नंतर धाफलकावर 57 धावा. ग्रीन फॉरेस्ट नुरानी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहताय. हे षटक जे फरमानने हाताळलं होतं. पहिला बॉल निर्धाव आला. त्यानंतर फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडू मात्र कुठे सोडणार आहेत विशाल. त्यांनी षटकार ठोकला. त्यानंतर पहा हा चेंडू तर लेन पर्यंत जाऊन उचलला होता. खूप सुंदर फटका नेत्र दीपक. त्यानंतर पुढचा बॉल जो आपण बघितला तो पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. तो ऑफस्टमच्या बाहेर ठेवला आणि हा शेवटचा बॉल तो सरळ अगदी सरळ बॅटने. आणि या ओव्हरमध्ये विशालने सांगितलं दिल ना उम्मीद नाही नाकाम येतोय. शेवटच्या बॉलवर सुद्धा पुढे टाकला होता बॉल. ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता. शेवट चांगला होतं. 3 चेंडू डॉट आणि 3 षटकार. वार पलटवार हल्ला प्रति हल्ला त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 4 ओव्हर नंतर 57. शाहरुख एक गोष्ट जर पाहिली ना जो 5व्या बॉलवर षटकार आला होता ना तो 6वा बॉल जो पडला तोच बॉल 5वा बॉल टाकायचा होता. 5व्या बॉलवर त्याच टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे ते म्हणतात ना तुम्ही दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके. तिथे थोडासा चेंडूला जी दिशा योग्य जी आहे ना ती दाखवण्यामध्ये असमर्थता तिथे दर्शवली आणि त्यामुळे तो षटकार आला आणि ते षटक संपलं. आशू खान शेवटच्या ओव्हर करता आलेत. हे खूप महत्त्वाचे गोलंदाज आहेत आणि या मैदानाचा थोडाफार अनुभव आशू खान येण्यात. कारण सलग 3रं पर्व खेळतात. पहिल्या पर्वात उपविजेते होते तेव्हाही आशू खान होते. गतवर्षीही आशू खान होते आणि यावर्षीही टीमच्या सोबत आशू खान आहे. त्यामुळे त्यांना या विकेटचा किंवा या मैदानाचा थोडासा अनुभव आहे. एक एक्सपिरियन्स गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय. समोर लाईटचे जे पोल आहेत तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे तिथे कोणी बसू नका. त्याच्यावर जे बसलेले आहेत टेकून बसलेत त्याच्यावर रेलून बसलेत त्यांना विनंती आहे तिथून उठा. समोर समोर आमचा आवाज जर येत असेल तर लाईटचे जे पोल आहेत
तिथे काही प्रेक्षक बसलेले आहेत. हाँ वहां से उठ जाओ. लाइट के जो पोल लगाए हैं वहां पर आप बैठे हो ना, वहां से उठ जाओ. जो जो दर्शक लाइट के पोल पर बैठे हुए हैं उनसे गुजारिश है आप स्टेज पर आके बैठो, लेकिन वहां मत बैठो. अशू खान आलेत गोलंदाजी करण्यासाठी, अंतिम षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या बॉलवर 3 धावा इकडे प्राप्त करण्यात आल्यात. 2 धावा प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. वाईट +1 ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे देखील व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि तो असफल राहिला. खूप जास्त बाहेर गेला बॉल. अशू खान आलेत इथे. 2 चेंडू त्यांचे थोडेसे दिशाहीन राहिलेत, मात्र गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे. इथनं कमबॅक करू शकतो. अक्षय सर, पहिली विकेट लवकर गेल्यानंतर या 2 फलंदाजांची भागीदारी बघा. विशालने 25, जयेशने 25 बनवल्यात. परत एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता. या अगोदरचा बॉल थोडासा वेगात होता, हा बॉल थोडासा कमी गतीने होता आणि हा चेंडू मात्र योग्य ठरवला जातोय. परंतु तिसऱ्या पंचांची मदत सुद्धा इकडे घेण्यात आली. आता फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. बघूयात आता काय निर्णय असेल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय पाठवला, जो फास्ट ट्रॅक कोर्टपेक्षाही वेगवान कोर्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. शाहिद मोमीन सर आपल्यासोबत आहेत. अगदी काही क्षणातच ते निर्णय पोहोचवणार आहेत. परंतु पहिल्या 4 ओव्हरचा विचार जर केल्यानंतर ग्रीन फॉरेस्ट नुरानी या टीमचा विचार जर केला तर 61 वर त्यांनी एक फलंदाज गमावला. अजून अंतिम षटक बाकी. अशू खान आलेत, परंतु अशू खानने सुरुवातीला अतिरिक्त धावा जास्त दिलेल्या आहेत. आता बघूयात, चेक केलं जात आहे नेमके. यस, इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो यशस्वी ठरलेला आहे. रिव्ह्यू देखील महत्त्वाचा असतो. तो कधी घ्यायचा, कशा पद्धतीने. नॉन स्ट्रायकर एंडचा जो फलंदाज असतो त्याला निश्चितच ती जबाबदारी सोपवली जाते आणि कारण तो पंचांच्या अगदी जवळ उभा असतो, त्यामुळे त्याला अगदी स्पष्ट दिसतं. यावेळेस स्लॉटमध्ये मिळालाय बॉल, रडारमध्ये मिळालाय. फटका खेळण्याबरोबर या फटक्यावर षटकाराची मोहर होती. फटक्यात होतं वजन, त्यामुळे धावाही मिळाल्यात अर्धा डझन. षटकार अर्धा डझनने अगदी ISPLच्या 9व्याचा जो फटका होता त्यापेक्षा जास्त आल्यात. एका बॉलवर 10 आल्यात, कारण पहिल्या 2 बॉलवर तिथे व्हाईटच्या स्वरूपानं ज्या एक्स्ट्रा रन आहेत त्याही काउंट केल्या जातील या चेंडू बरोबर. तब्बल 10 धावा एका बॉलमध्ये खर्च केल्यात अशू खाननं. तो अशू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका करता बॉलला उडवलंय. उंची तर जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षकाला कळून चुकलं मी पोहोचणार नाही, त्यामुळे वेट करणं पसंत केलं. इथे काय घडलंय नेमकं, मुन्नाने तिथे चलाखी दाखवली आहे आणि तिसरे पंच त्यांची मदत घेतली गेली आहे. मला वाटतंय तिथे मुन्नानं आपली चलाखी दाखवली आहे, त्याचा फायदा कदाचित त्याला मिळालाय. कारण तिथे असं वाटलं होतं त्यांना की बॉल थ्रो झालाय, मात्र डाव्या हातात बॉल घेऊन तो स्टंपवर उलट्या बाजूने लावलाय. त्यामुळे कदाचित त्याचा फायदा तो इथे मिळू शकतो. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज बाद असेल. तिथे विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा शेकडे समावेश सूचकता तर दाखवली होती, परंतु आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये जहेश जे होते त्यांची बॅट आपण बघितली तर निश्चितच ती ग्राउंडेड होती आणि तेच तिसऱ्या पंचांची बघितलं आणि त्यानंतर आपला निर्णय दिला की नॉन स्ट्रायकर 8वर जे फलंदाज होते जे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते आणि विशेष म्हणजे विशालला स्ट्राईकवर यायचं होतं आणि हा चांगला निर्णय अजून 4 बॉल येणं बाकी आहे. ते 4 चेंडू विशाल जेवढे स्ट्राईकवर राहतील ते निश्चितच फायदेशीर ठरू शकतात. 68 धावा. दिलीप बिजवा आलेत बॅटिंग करण्यासाठी.
परंतु अशोक खान यांना पुनरागमन करावं लागेल. 2 बॉलमध्ये त्यांनी 11 दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना कुठेतरी पुनरागमन करण्याची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु या मॅचमध्ये धावा आल्या. बॅटची एज मागे बॉल गेलाय, परंतु नो बॉलचा कॉल देण्यात आलेला आहे. नो बॉलचा इशारा आहे. मोठा ओव्हर स्टेप तिकडे गोलंदाजीने केलाय, तेच पंचांनी इकडे दर्शवलं. आणि परत एकदा एक अतिरिक्त धावपक ॲक्शन रिप्ले. लँडिंग खूपच दूर होती. अंपायर दोन्ही बॅट्समनला प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करण्याची वेळ न देण्यात यावी. दोन बॉलचा खेळ झालाय, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 69 आहे. अशोक खान पुढचा बॉल घेऊन इथे खराब गोलंदाजी आणि त्यापेक्षा वाईट आणखी काय तर तिथे क्षेत्ररक्षण. बघा मॅचवरचं कदाचित जी पकड ढिली झाल्यानंतर ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज असते ना ते पाहायला मिळते. इथे रन्स तेवढ्याशा उभ्या नव्हत्या राहिलेल्या, कारण या ओव्हरमध्ये अगदीच खराब. इथे वाईट आणि नो बॉलची संख्या जर आपण पाहिली ना तर ती संपत नाहीये. टोटल आतापर्यंत मला वाटतं 5 बॉल ते एक्स्ट्रा टाकलेत आणि 2च फेअर बॉल आहेत. हे 7 बॉल टाकलेत, त्यापैकी 2च चेंडू फेअर आहेत. निश्चितच मिस्टर एक्स्ट्राज खूप खर्च केलेले आहेत. 72 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेस मात्र थोडीशी दहशत निर्माण केली आहे आणि पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय, परंतु मला वाटते पुन्हा शेख लगेचच तिसऱ्या पंचांच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात आहेत. बघूयात कॅन्डिडेट असेल. खूप चांगला बॉल, ब्रेटली बाउन्सरचा वापर इकडे केला होता आणि अगदी तिकडे पुल करण्याचा प्रयत्न सुद्धा राहिला होता. बघूयात आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. निर्णय आलेला आहे, इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय आणि अजून एक अतिरिक्त धाव अक्षर ऍड करूयात त्यात. अतिरिक्त धावेपेक्षा चेंडू मोजावे लागतील. 6 बॉल एक्स्ट्रा टाकलेत, टोटल 8 टाकलेत, त्यातले 2 फेअर आहेत. अशोक खानने इथे हैराण केलंय टीमला. ह्यावेळेस मात्र पंचांकडे फलंदाज पाहण्याऐवजी विकेट किपर आणि बाकीचे क्षेत्ररक्षक अशा बरी नजरेने पाहत आहेत. इथे वाईट आला की काय, भीती आधीच ऑफस्टम्पच्या बाहेरच्या लाईनची. तिथे 74 धावा आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. गोलंदाजाबरोबर हे होत राहतं. रोज तुमचे चांगलेच दिवस असतील असं नाही, एखादा दिवस येतो ज्यामध्ये तुमच्याकडनं चुका होतात आणि ते आज अशोक खान बरोबर होत असताना आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांनी हे बघितलं की बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते की काय. त्यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह करत बॉलला लॉंग ऑफ मध्ये पाठवलं. तिकडे फिल्डर एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. हा चांगला बॉल होता. या आतापर्यंत टाकलेल्या सगळ्या चेंडूंमध्ये हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. जो वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता, लोपर फुल टॉस होता आणि त्याला ऑफ ड्राईव्ह करत एक सिंगल तिकडे विशालने प्राप्त केली आहे. 75. निश्चित एक गोष्ट शाहरुख यामध्ये पाहण्यासारखी आहे, एक्स्ट्राचे रन खूप आहेत. बॅटनं तेवढ्या रन नाही आले आहेत या ओव्हरमध्ये. जे योग्य टप्प्यावर बॉल पडलेत ना ते खूप चांगले पडलेत. जे एक्स्ट्रा आहेत त्यांचं समीकरण खूप जास्त आहे. पहिल्या बॉलवर त्यानंतर तिसऱ्या चौथ्या बॉलवर ज्या एक्स्ट्रा रन आल्यात त्या खूप जास्त महाग आहेत. वा, चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस. तिथे दिलीप बिजवा मैदानामध्ये आलेत फलंदाजी करण्याकरता. मात्र त्यांच्या विरोधात एक चांगला बॉल तो तिथे हाताळला गेला. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आले. विकेट सॅक्रिफाईस केली आहे कारण विशाल सेट आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. 13 बॉल 33 वर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. डावाचा शेवटचा बॉल आहे, विशाल खेळणार आहेत. इथे एखादा मोठा फटका येईल का. सध्या जर आपण पाहिलं तर काय अगदीच खूप मोठा धावसंख्येचा डोंगर उभा राहिला असं नाही आहे. 15च्या सरासरीला 75 बनल्यात. 15ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठी असं म्हटलं जात नाही, लढण्याजोगी. ज्या टोटल बरोबर तुम्ही लढू शकता अगदी ती टोटल धावफलकावर आहे. त्यामुळे हा बॉल जर योग्य टप्प्यावर पडला तर इथे ते खूप चांगलं कमबॅक पुन्हा एकदा असू शकतं टीम धुळे 11चं. निर्णायक चेंडू आहे आणि तो टाकण्यासाठी अशोक खान तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे विशाल आहेत, 33 पर्यंत नाबाद आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, त्याला पुल करत बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय आणि शेवटच्या बॉलवर विशालने केला इशारा. जाता जाता शेवटच्या बॉलवर सुद्धा एक षटकार ठोकलाय. इथे खूप टप्प्याचा बॉल, शेवटचा बॉल त्यावर षटकार तो इथे खेचला गेला आणि या षटकारानं धावसंख्या 81 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता 82 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष. तसंच संध्याकाळी 82 धावसंख्येचं लक्ष मोठं वाटत नव्हतं कारण 6 ओव्हरच्या मॅच होत्या. इथे 5 ओव्हरच्या मॅच आहेत, 82 धावसंख्येचं लक्ष आहे आणि कसं पूर्ण होईल ते
ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. शुभम आहिरे या मालेगावचा आपला आवाज जे आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांच्या सोबत त्यांना साथ देण्याकरता शाहरुख पठाण जे आपल्यासोबत जोडणार आहेत. तर जाऊया शुभम आहिरे आणि शाहरुख पठाण यांच्याकडे. या उत्तरार्धाचा खेळ कसा रंगतोय, काय घडतंय, काय बिघडतंय आणि आजच्या रात्रीतनं क्वालिफाय कोण होत आहे ते आपल्याला या मॅच मध्ये कळणार आहे. डीजे कडे एक गाणी डीजे चला लवकर फिल्डिंग टीम, चला लवकर फिल्डिंग लावा. ग्रीन फॉरेस्ट नुरानी, आपल्याला विनंती असणार आहे आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला धुळे 11 आपले 2 सलामीचे फलंदाज आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. धुळे 11 आपले फलंदाज पाठवा आणि ग्रीन फॉरेस्ट नुरानी, ग्रीन फॉरेस्ट नुरानी चला. मालेगाव आयोजित महामंडळ चषक चौथ्या रजनीमध्ये स्वागत आहे. अर्थात ही शेवटची महत्त्वाची मॅच आजच्या रात्रीमध्ये, जिथे एका बाजूला धुळे 11 आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन फॉरेस्ट नुरानी अशी मॅच पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत शुभम आहिरे सर जोडले जात आहेत, त्यांचं करूयात मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकला होता धुळे 11ने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथमतः गोलंदाजी करत असताना आपण जर बघितलं तर त्यांच्या गोलंदाजांच्या विरुद्ध ज्या पद्धतीने आक्रमण करण्यात आली, 81 धावा धुळे 11च्या गोलंदाजांच्या विरुद्ध मात्र बनवल्या गेलेल्या आहेत आणि 82 धाव्यांचं टार्गेट आता धुळे समोर ठेवण्यात आलेलं आहे. या 82 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय, 16.40ची सरासरी इथे तुम्हाला राखावी लागणार आहे. 82चं टार्गेट आहे. चला फलंदाज चला लवकर, फिल्डिंग टीम चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम चला लवकर फिल्डिंग लावून घेणं गरजेचं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मुन्ना शेख आणि त्यांच्या जोडीला आमिर रशीद हे 2 प्रारंभिक फलंदाज आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक घेऊन बघायचं आता कुणाच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. शुभम सर 82चं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये आणि विशेष म्हणजे आता आपण दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण केलेलं आहे, म्हणजे जवळपास 1 वाजून गेला आहे. या परिस्थितीमध्ये या 82 धाव्यांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने बॅटिंग होणार, काय वाटतं, कसं पाहता या मॅचकडे? सर्वांना हाय हॅलो आणि नमस्कार. तसं आता थोड्याच वेळाने गुड मॉर्निंग म्हणायची वेळ येणार आहे. तो 82 अगदी पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. तोडफोड डिपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळालं. विशाल विशाल आणि विशाल यानं मात्र चर्चा कमावल्या आहेत. या नावानं मात्र या मैदानावरती इतक्या मिड नाईटला बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर केलंय, जागा केली आहे. विशालची बॅटिंग लाजवाब राहिली आणि नो डाऊट जरी 82 हा अंक समोर असेल ना शाहरुख सर, तरी देखील धुळ्याच्या टीमकडे बॅकअप आणि पर्समध्ये खूप ताकदवर बॅटर्स आहेत, त्यामुळे त्यांनाही नजरअंदाज करून चालला नाही. आणि खास करून ही आघाडीची जोडी
ही ओपनिंग पेअर या दोघांनी खालच्या बॅटर्सवरती वेळच येऊ दिलेली नाहीये. त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी या दोघांचा रोल प्रचंड मोठा राहिला आहे. त्यामुळे हा अंक चेस करत असताना या दोघांकडे पाहणं जास्त महत्त्वाचं असेल. एका बाजूला आहे बॅटिंग स्ट्राईकला द टायगर ऑफ विदर्भ आमिर रशीद आणि या नॉन स्ट्राईक एंडला आहेत मुन्ना शेख. या दोघांची बॅटिंग महत्त्वाची असेल कारण दोघांजवळ पॉवर हिट आहेत, पॉवर स्ट्रोक आहेत आणि विशेष म्हणजे जबाबदारीला घेऊन चालणारा खेळ आहे आणि प्रदीर्घ अनुभव आहे. थोडा मजा येणार आहे नो डाऊट कारण इतकाही सोपा हा खेळ नाही आहे. दोघंही संघ मेहनतीने इथपर्यंत पोहोचले. दोघांनाही माहिती आहे आज जिंकलो ना तर महाअंतिम दिवसाचा थरार आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळेल, आपल्याला सर्वांना पार्टिसिपेट व्हायला मिळणार आहे. थोडा मजा येणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग करता आली नाही या मॅचमध्ये खास करून पाहिजे तितकी, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहणार आहोत. आरफ शेख. चला डावाला सुरुवात करूया. 2 फिल्डर डीपमध्ये लॉंग ऑनला आहे. विकेट काऊ कॉर्नरला लागून आहेत. 82चा पाठलाग सुरू होतोय. 3 2 1 येतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची कट, चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये. आरफ शेखचं सेलिब्रेशन ऑन कारण मैदानात भोपळ्यावर पहिला गडी बाद झालाय. आमिर राशीद बॅक टू द पवेलियन. पहिलाच बॉल मोठा अडसर दूर केला. या अगोदर तुम्ही उल्लेख केला होता की हे 2 फलंदाज फार महत्वाची भूमिका बजावणार आहेत, परंतु अरब शेख ब्रँड ऑफ बदलापूर मोठी विकेट मिळवताना पाहायला मिळाले. आमिर रशीद यांना शून्यावर माघारी पाठवलं. आमिर रशीद शून्य घेऊन आले आणि शून्य घेऊन परत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची वरच्या भागाला बॉल लागला आणि मागे खूप चांगला कॅच. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये वेग होता. पहिला बॉल प्रचंड वेगात टाकला आणि तदनंतर मागे क्षेत्ररक्षकाने खूप चांगला कॅच कॅरी केलाय. फ्लाय स्लिप मध्ये पहिलं विकेटचं बदल झालंय. आमिर रशीद यांना माघारी जावं लागते. 82 धावेंचा पाठलाग करायचा आहे. एक मोठे टार्गेट आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके तर खेळावेच लागणार आहेत आणि तो प्रयत्न आमिर रशीदने पहिल्याच बॉलवर केला होता, परंतु समोर अरब शेख आहेत ब्रँड ऑफ बदलापूर. त्यांनी मात्र इकडे विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. अबू हुरैर आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय. 0त जन्मलो आम्ही, 0त वाढलो आणि 0तून आता तुम्हाला इथे 20 मिनिट प्रयत्न करावी लागेल. शुभम सर, पहिल्याच बॉलवर अरफला विकेट आली आहे. मोठी विकेट आहे, बिग विकेट, बडी मछली. कारण आमिर रशीदला बाद करण्यात यशस्वी झालाय अरब, परंतु इकडे धुळ्याचा एक क्लासिकल बॅटर, जिकडचा तिकडे खेळायला ओळखला जाणारा बॅटर आहे. ओहो वा वा, मॅजिकल डिलिव्हरी. या काळोख्या रात्रीतला खेळ आणि या रात्रीतल्या खेळाचा रातकिडा बनतोय अरब शेख. काय बॉल टाकलाय, अगदी पुढे टाकला, पुढनं वळवला, फ्रंट फूट काढलं, बॅटही काढली, परंतु बॅट थांबवली आहे. लाजवाब बॉल. येतोय पुढचा बॉल, दुसरा डॉट आलाय. आणखीन एक, हा आतला आलाय. याही बॉलवर कुठलीही धाव नाहीये. सलगचे 3 डॉट बॉल असतील. काय बॉल टाकले जातात. पहिला चेंडू आपण जर बघितला तर पहिला चेंडू प्रचंड वेगात टाकला. दुसरा चेंडू आपण बघितला तर तो लेग ब्रेक होता. हा तिसरा चेंडू बघा, हा ऑफ ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये आला होता. बॅट अगोदरच आली अबू हुरैरा यांची. हा चेंडू देखील निर्धाव. लोवर फुल टॉस ऑन साईडला बॉलला खेळलेत. बॉल घरंगळत मागे चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. ऑफ द मार्क अकाउंट ओपन केलंय. पहिली विकेट गेल्यानंतर आपण जर बघितलं तर फलंदाजी करणारा धुळे 11 वर थोडासा दबाव दिसतोय, कारण तुम्हाला 82 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 82 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अरब शेख ज्या पद्धतीने हाताळतायत, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अरब शेखच्या गोलंदाजीची दाहकता पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अरब शेखने ब्राईट स्टार्ट करून दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अरब शेखने आत्मविश्वासपूर्ण सुरुवात करून दिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 81 बनवल्या होत्या. 82 धावा घेऊन संघ उतरला आणि त्यातल्या त्यात शुभम सर पहिल्या ओव्हरमध्ये इतकी चांगली गोलंदाजी. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1 दिली आहे आणि 1 विकेट सुद्धा. यही तो पहचान है, हीच तर ओळख आहे अरबची. आणि याच खेळाच्या जोरावर प्रीमियर लीग मध्ये ॲज आयकॉन म्हणून या खेळाडूची पसंती आहे. आता मुन्ना शेख ते बॅटिंग स्ट्राईकवर आहेत. बॉल बाहेर आतमध्ये वळवलाय. मुन्ना शेख ते देखील सांगतायत या मोठ्या मोठ्या आव्हानांना पेलूनच तर इथपर्यंत पोहोचलोय. बिटवीन द गॅप, बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर चौकार. जिसके नाम से लिखा है टेनिस क्रिकेट का हर एक पन्ना, उसका नाम है नासिक का मुन्ना. पहा बॉलला येऊ दिलं, त्यानंतर स्क्वेअर कट
डिलाइटफुल कट, बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आणि म्हणतात ना, आज मुंडाने एक गोष्ट दाखवली की ती एक लाईन जी आहे ना, ती आज मुंडावर तंतोतंत लागू होते. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि ते आज मुन्ना शेखने दाखवलेलं आहे. यावेळेला समोर उडवलाय, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय बॉलच्या खाली. येस, आरब शेख त्याचा शो ऑन आहे. आणखीन एक फलंदाज कोण आहे? एकाच षटकात ओपनिंग पेअर 2 फलंदाजांना माघारी पाठवलाय. वाह रे वाह, बदलापूर मुंबईचा प्रवास मालेगाव पर्यंतचा आज यशस्वी झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर बघा, अरब शेखचा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल 1-2 पावलं पुढे आले होते. मुन्ना शेख लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. इलिव्हेशन जास्त मिळालं, बॉल उंच जास्त गेला आणि तिकडे खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडण्यात आला. दुसरी विकेट आली. पहिल्या वरचा खेळ पूर्ण होतोय. धुळे 11 5 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. अरब शेख काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये दाहकता दिसली आणि आपण म्हणजे सुरुवातीला या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली त्यावेळेस सुरुवात तुम्ही केली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की हे 2 फलंदाज यांच्यावर विशेष नजरा राहणार आहेत, परंतु ते 2 फलंदाज लवकर बाद करण्यामध्ये अरबला यश आलं. म्हणजे ज्या 2 फलंदाज जे 2 वादळ होती त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला तडाखे दिले, त्यांना अरब शेखने माघारी पाठवलेलं आहे. बिग अनाउन्समेंट, एक मोठी अनाउन्समेंट या स्पर्धेची. उद्याच्या मॅचेस कोणाची कोणाशी या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला हवं असेल तर आपण या मॅचेस लावतोय. 1 नंबर पहिल्या दिवशी ज्यानं पोल मारलाय त्यांची 3ऱ्या दिवसाच्या पोल विजेत्या संघासोबत, दुसऱ्या दिवशी ज्यांनी पोल मारलाय त्यांचा 4थ्या पोलच्या विनर सोबत. एक 4 2 3 पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट आलाय. माफी असावी. निर्णय असा आहे 1 4 2 3. ओके, म्हणजे पहिल्या दिवशी ज्यांनी पोल मारलाय आझाद 11 या संघाने, त्यांच्यासोबत मॅच असणार आहे. आजची जी टीम पोल मारेल त्यांच्याशी. आणि दुसऱ्या दिवशी पोल मारला आहे निजाम 11 या संघाने. तर निजाम 11 या संघाने पोल मारलाय दुसऱ्या दिवशी, परंतु 3ऱ्या दिवसाची फायनल टीम यायची बाकी आहे. जे NG फायटर्स विरुद्ध जय मल्हार या दोघांमध्ये जो जिंकेल तो निजाम 11 या संघासोबत खेळणार आहे. अशा त्या सेमीफायनलच्या मॅचेस असणार आहेत. 3ऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. रनआउटसाठी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. इरफान ते बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. 82चा पाठलाग तो आता थोडासा जड होताना पाहायला मिळतोय, कारण पॉवर प्लेचं षटक महत्वाचं होतं. त्या ओपनिंग पेअरला बाद केलंय. आता मेन इन येलो आर्मी ग्रीन फॉरेस्ट नुराणीचा संघ चढून बसतोय असंच म्हणावं लागेल. कोण आहे वादात, कोण आहे धोक्याच्या भोवऱ्यात ते आपल्याला पाहायचंय. 3रे पंच शाहिद मोमीन ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. आमचे स्क्रीन ऑपरेटर मित्र ते देखील अगदी शहानिशा करतायत सर्व गोष्टींची. महत्वपूर्ण निर्णय असेल, कारण खाली जमान त्यांचं क्रीजवर राहणं महत्वाचं आहे, कारण एक मोठे बॅटर आहेत. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय आला आहे. बॅटर नॉट आउट. इट्स अ ग्रीन सिग्नल. वाचलेत, ऑलमोस्ट वाचलेत असंच म्हणावं लागेल, कारण बेल्स रिफ्लेक्शनला कॅल्क्युलेट करून 3ऱ्या पंचांनी हा निर्णय दिलाय. आणि त्यावेळेला मात्र बॅट कुठल्या मोमेंटला ग्राउंडेड आहे तेही चेक केलं गेलं. 2 बॉल झाली आहेत, दोघंच्या दोघं डॉट बॉल आहेत, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. 5च धावा धावफलकावर आहे. 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. इरफान पठाण ते आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. येतोय षटकातील 3रा बॉल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला स्पीडअप करायचा आहे गेम. यावेळेला वाह काय बॉल टाकलाय. अक्रॉस गेलेत खेळायला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सलगचा 3रा डॉट. इरफान पटेल जबरदस्त गोलंदाजी करतायत. डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय आणि इरफान पटेलचा हा ऑफ ब्रेक होता आणि खाली जमानसाठी तो लेग ब्रेक आहे, त्यामुळे त्यांच्या बॅटवर येत नाही. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. फुल टॉस मिळाला. बॅटची आतली कड घेतली आहे. तिकडे दिलीप बिजवाडे प्रयत्न केले बॉलला स्टॉप करण्याचे, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सरळ लॉंग स्टॉप मध्ये मार्गस्थ होतोय. 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. बघा फुल टॉस, बॅटची आतली कड घेतली
डाव्या हाताला बॉलने स्पर्श केला, त्यानंतर रिफ्लेक्ट झाला, त्यामुळे मागे जे बॅकअप देणारे होते त्यांना देखील चेंडूने गुंगारा दिला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आल्या. 4च्या मदतीने 9 धावा. मुन्ना शेख यांच्या त्या कट शॉटच्या बाउंड्री नंतर एक बाउंड्री आली आणि ती यायला 10वा बॉल उजडावा लागला. अखेर बाउंड्री आली आहे 9 ऑन बोर्ड. यावेळेला जागा बनवत खेळलेत, मनगटाचा उपयोग केलाय, बॉल चाललाय खाली क्षेत्राच्या दिशेने, डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जागा बनवून बॉलला जागा दाखवण्याचा प्रयोग केला इकडे खालीद जमान या नावाने. निश्चितच इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक होता, बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिला, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये बॉलला फक्त दिशा दिली आणि चौकार तिकडे प्राप्त करण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात. इरफान पटेलच्या विरुद्ध चांगला जुगाड केलाय खालिदने, चौकार घेतलाय. जुगाड जुगाड या शब्दासाठीच तर आमची मालेगाव नगरी ओळखली जाते शाहरुख भाई. पहिल्या बॉलला सिंगल होती ते आपण विसरून चालणार नाही. पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतरचे 2 बॉल डॉट, त्यानंतर सलगच्या 2 बाउंड्री झालेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेला बिग हिट केलाय परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिस टाइम स्ट्रोक, लिडिंग एज. फिल्डर मात्र बॉलचा सुगावा घेतोय. नन अनादर दॅन मला वाटतं विशालच इंटू द फ्रेम पाहायला मिळत आहेत. आज जेव्हा जेव्हा ग्रीन फॉरेस्ट नुराड या संघाला विजय मिळवून द्यायची गरज असेल ना, तेव्हा तेव्हा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज खालीद जमानला परतावं लागतंय माघारी. इलिव्हेशन जास्त मिळालं, बॉल खूप उंच गेला. अगोदर डोळ्यात बसवलं बॉलला विशालने, त्यानंतर हातात बसवलं. बॉलवरून नजर हटू दिले नाही. आज विशाल जे करतायत ते त्यांच्या बाजूनेच होत आहे, कारण दिवस सुद्धा महत्वाचा असतो. आज विशालचा दिवस आहे, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली त्यामुळे आत्मविश्वास थोडासा वाढला त्याचा. इथे फिल्डिंगमध्ये देखील आपण बघितलं तर एक अप्रतिम झेल त्याने पकडलाय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर नंतर 14 धावा. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. रिक्वायर्ड रन रेट शुभम सर वाढत चाललाय, जवळपास 23 पर्यंत गेला. आता 3 ओव्हरचा खेळ बाकी, 18 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 68 धावेंची. 18 बॉलमध्ये 68 पाहिजेत. 18 बॉल 68 रन. जशास तसं उत्तर द्यायला निघाली होती धुळेची टीम, परंतु नाही तसं घडलेलं नाहीये. आरफ शेखने पहिल्या षटकात सुरू केलेला जलवा आणि त्याला पुन्हा एकदा ऑन ठेवलं इरफान पटेलने दुसऱ्या षटकात. त्यानं देखील 1 विकेट घेतली. त्यानं देखील खूप कमी धावा दिल्या आहेत. 18 बॉल 68 म्हणजेच 20च्या पुढे गेलाय आता आस्किंग रन रेट. ऑलमोस्ट 21-22. 9 सेकंडला बॅटर्स नवीन बॅटर आलेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन झालंय. पहिलाच बॉल परफेक्ट वाईट यॉर्कर. परफेक्ट वाईट यॉर्कर. वाईट यॉर्कर या डेफिनेशनला क्लिअर करणारा हा सर्वोत्तम बॉल आहे. घातक अस्त्र होतं आणि तेच बाहेर काढले. पहिल्याच बॉलवर फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ ठेवलंय. गोलंदाजीसाठी सरोश यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला दूर ठेवलाय. यावेळेला दूर ठेवलाय आणि येस इट्स अ नो बॉल. आय थिंक आउटसाइड द क्रीज. येस आउटसाइड द क्रीज. क्रीजच्या बाहेर बॉलनं टप्पा घेतला आणि ज्यावेळेला बॉल डिलिव्हर करायचा होता त्यावेळेला गोलंदाजाच्या पावलांमध्ये सुद्धा खूप सारी गडबड झाली आहे. येस हे पहा, तेच आपल्याला पाहायला मिळतं. जम्प डिलिव्हर्ड जम्प जे आहे ना तिथेच थोडासा तोल गेला आणि त्यामुळेला गोलंदाजाचा हात तो देखील थोडासा वाईट झाला. नो बॉल आलाय म्हणजेच काय, येणारा बॉल फ्री हिट आहे आणि या फ्री हिटने काहीतरी एखादा पॉझिटिव्ह इंटेंट तो पाहायला मिळेल का. वळवलाय बॉल, हा देखील पडतोय, वळतोय आणि खूप जास्त दूर चाललाय. तोपर्यंत इकडे फायदा मिळतोय. 1 धावेचा वाईड +1. 2 धावा गिफ्ट मध्ये आल्यात म्हणजेच काय, मागील 2 प्रयत्नात 3 धावा इकडे गिफ्ट मध्ये दिल्या गेल्या आहेत. फ्री टॉन असेल हे आपल्याला पाहायला मिळतंय. वा, बॅक ऑफ द हँड टाकलाय बॉल. प्रचंड म्हणजे कोणी म्हणता हातभर बॉल टर्न झाला, परंतु हा बॉल गाडाभर टर्न झालाय. 2 बॅट्समन उभे करावे लागले असते तरी त्यांच्यासाठी आउटसाइड द ऑप्शन राहिला असता. फ्री हिट ऑन आहे. लाईट्स बंद करायच्या आहेत गाडीच्या. मोटरसायकलच्या लाईट्स ऑफ करा प्लीज, विनंती असेल. 17 बॉल 65 ची गरज. 17ला 65. अस्पार यांना आपण बॅटिंग करण्यासाठी पाहतोय. यावेळेला लॉफ केलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. बॉल चाललाय महाविद्यालयाच्या भिंतीवर भेटायला. द शो मस्ट ऑन.
अस्पार मात्र या मॅचला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल आपल्यापर्यंत येऊ दिलं आणि पूल करण्यासाठी आदर्श चेंडू मिळाला. पूल करत बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. मॅच ऑन आहे. अस्फरने एक षटकार ठोकला आणि इथे सांगितलं की शर्यत अजून संपलेली नाहीये, मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 16 बॉलमध्ये 59 ची गरज. अनप्रेडिक्टेबल गेम इज क्रिकेट. प्रिडिक्शन फेल्स आहेत, कारण कधीही गेम पालटू शकतो, कधीही गेम बदलू शकतो. यावेळेला पुढे येऊन खेळले आहेत, प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंग द कार्पेट चेंडू ऑन साइडला मार्गस्थ आहे. फिल्डर आहेत तिकडे राजपूत. वा, स्ट्रॉंग आर्मने थ्रो फेकला, परंतु त्याहूनही अधिक खेळपट्टीवरती अगदी मातीचा धुर्राळा काढत 2 धावा कंप्लीट होत्या. त्याने धुराळा इतका काढलाय की पंच मात्र वायपर फिरवताय चेहऱ्यावरनं. 25 रन धाव फलकावर. 15 बॉल 57 ची गरज आहे. 15ला 57 म्हणजे या 3 मध्ये आणखी 2 बिग हिटचा शोध असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आलाय बिग हिट. बॉल चाललाय व्यासपीठावर सर्वांना खुश करण्यासाठी. 6 अस्फरचा कहर असंच म्हणावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये त्याच्या बॅट मधून आलेले 2 षटकार. हा तर लॉंग अँड स्ट्रॉंग होता. खूप दूर फेकून दिला हा बॉल, उंच आणि लांब गेलाय. बघा ॲक्शन रिप्ले मध्ये स्लॉट मध्येच मिळालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका खेळल्याबरोबर षटकाराची मोहर लागली होती आणि म्हणतात ना, दिल ना उम्मीद नाही नाकाम येतोय. इथे तुम्हाला या धाव्यांचा जर पाठलाग करायचा तर मग अजूनही 14 बॉलमध्ये 51 पाहिजेत आणि मॅच अजून संपलेली नाहीये, कारण 14 बॉलमध्ये 51 या मैदानावर आम्ही होताना पाहिलेले आहेत. जिंकलो तर इतिहास घडेल आणि हारलो तर नक्कीच एक मोठा अनुभव मिळेल. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. या नाईटला मात्र गाजवायचं आणि तोच प्रयत्न केला जाणार आहे. आता 14 बॉल 51. एलो आर्मी ती आता एकत्र यायला लागली आहे, प्रयोग करायला लागलेत. विकेट किपर देखील चेंज झालेत. याच्यासाठीच तर ओळखला जातो हा खेळाडू, गेमला स्टॉप करण्यासाठी आणि काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करण्यासाठी फील्डवर. आरफ तो आला विकेटच्या मागे क्लोज किपिंगसाठी. 14ला 51. हे 2 बॉल देखील प्रचंड महत्वाचे असतील. बॉल तयार, बॅट तयार. यावेळेला पॅट टाकण्याचा प्रयत्न आहे. ओहो, होते फिल्डर तिकडे म्हणून बचावलेत. वेगानं टाकलेला बॉल शरीराच्या दिशेने टाकला, बॅटीत आलेला नाहीये. बॅटचा हलका जरी स्पर्श झाला असता ना, बॉल शुअर शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला असता. परंतु 51 मधनं 1 वजा झाली. आता 14 बॉल तसेच राहिलेत. 14ला 50 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. या 2 बॉलवर खूप मोठा निर्णय असेल या मॅचचा. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. फिल्डर पॉइंटचे बॉलच्या खाली जागच्या हल्लेलेच नाहीयेत. कॉन्फिडन्स आहे. विकेटचं पतन. अश्पर तो मात्र एंटरटेन करत होता, त्याला परतावं लागतंय. आशेचा किरण त्याने तेवत ठेवला होता, परंतु फुंकर मारली आहे आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. चांगला ऑफ ब्रेक होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील अस्परने केला होता आणि तो प्रयत्न करायचाच होता, कारण तुम्हाला ही मॅच जर जिंकायची तर मोठा फटका येणं गरजेचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक विशालला फ्री होम डिलिव्हरी दिली, विशालला घरपोच सेवा दिली आणि विशालने एक सोपा झेल तिकडे पकडलाय. 4थ्या विकेटचं पतन झालंय. धुळे 11च्या धावसंख्येवर नजर टाकली तर 32 आहेत. 13 बॉलमध्ये अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक. एखादा मोठा फटका या बॉलवर आला पाहिजे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर वसीम आलेत, वसीम अन्सारी. हे एक असं नाव आहे शाहरुख सर. 6 बॉलमध्ये 25, 6 बॉलमध्ये 28, 6 बॉलमध्ये 30 रन चेस केलेले आहेत आणि तेही ओपन निहाय गटातल्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे हार्ड हिटर, धुळ्याचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा हा बॅटर आहे. तो आता माहोल वेगळा आहे. वाह, परफेक्ट 5 यॉर्कर. अपील केली आहे तिकडे आरोपने, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. डॉट बॉल आला ऍट द एंड. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेलाय. 12 बॉल आणि आता 50 ची गरज. हे शेवटचे 2 बॉल निर्णायक होते, ते मात्र गोलंदाजाने खूप चांगले टाकून दिलेत. आपल्या संघाला आणखीन मजबूत स्थितीत आणून ठेवलंय. 12 बॉल 50 ची गरज. 12 बॉल 50 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 25 बनवावे लागणार आहेत आणि 12 बॉलमध्ये 8 षटकार खेळावे लागणार आहेत. त्यानंतर कुठेतरी तुम्ही या धावसंख्येच्या पाठलागापर्यंत जाऊ शकता, परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागामध्ये खूप चांगलं काम ग्रीन फॉरेस्ट या टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. ग्रीन फॉरेस्ट नुरानी फलंदाजीमध्ये सुद्धा दमखम दाखवला, गोलंदाजीमध्ये सुद्धा गोलंदाजांनी दमखम दाखवला आणि विशेष म्हणजे
आज ते अनबिटन राहिलेले आहेत. धुळे 11ला या अगोदर देखील त्यांनी परास्त केलेलं आहे. आता या मॅचमध्ये देखील आपण बघितलं ना तर मजबूत पकड त्यांनी मिळवली आहे. 12 बॉलमध्ये 50 फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत कठीण प्रश्न ते विचारत आलेले आहेत आणि या सामन्यावर कुठेतरी मजबूत पकड त्यांनी मिळवली आहे. 12 बॉल 50. इथे मॅच थोडीशी का होईना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. 100%. परंतु आता तोच प्रयत्न करायचा अबुला. पायात टाकलाय बॉल, फ्लिक केलाय, फिल्डर आहे तिकडे. वा काय झेज केलंय कॅचला. लाजवाब कॅच तिकडे कंप्लीट केला जातोय. हा डाऊन कॅच अबुला देखील माघारी पाठवलाय. बॅटीत बॉल देखील आला होता, बॉलनं अल्वेशन देखील मिळालं, परंतु फिल्डरला शोधत बॉल गेलाय. परंतु नाही, मला असं वाटतंय की फिल्डरच बॉलला शोधत आलाय आणि त्याचमुळे ही कॅच यशस्वी झाली आहे. आणखीन एक फलंदाज ते अपयशी होत आहेत आणि त्यांना माघारी परतावं लागतंय. फुलर लेंथवर पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि लोवर फुलटॉस बॉल त्याला मनगडाच्या साह्याने वळवलं सुद्धा. फ्लिक ऑफ द रिस्ट करत बॉलला मिड विकेटमध्ये खेळले, परंतु तिकडे चांगला कॅच कॅरी करण्यात आला. अजून एका विकेटचं बटन अबू हुरेरा परतलेत. 5 बाद 32 अशी धावसंख्या धुळे 11ची. नवीन फलंदाजी करण्याकरिता फैसल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलत चाललंय. 11 बॉलमध्ये आता 50ची गरज आहे. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक आज चौथी रात्र चौथी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे शुभम सर आज शेवटचे 4 संघ खेळलेत. उद्यापासून आता खूप मोठा थरार आहे या मैदानावर. अंतिम दिवस सुद्धा. यावेळेला पहिलाच बॉल खेळत असताना फैसल उलट्या बॅटने खेळतायत. प्रॉपर कनेक्शन नाहीये. लेग बाईटची धाव असणारे आणि असंच पंच सांगतायत या एका धावानं धावफलक तर सोडा. परंतु समीकरण यावर नजरा मारल्या तर 10 बॉल 49ची गरज म्हणजेच 8 बिगिट. 8 बिगिटची मॅच आहे इथना. आता वसीम अन्सारी तो भूतकाळ आठवावा लागेल, तो इतिहास त्याला आठवावा लागेल. परंतु इकडे काय क्लीन बॉल्स. त्याच इतिहासाचा मास्तर म्हणून गोलंदाज इकडे तोच धडा शिकवतोय आणि फलंदाजाला सांगतोय येस यू हॅव टू गो. शाळा सुटली आहे. निश्चितच बघा ऍक्शन रिप्ले मध्ये नजर हटी और दुर्घटना घटी. अनप्लेबल डिलिव्हरी फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या वाकवल्या. विकेट आली आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. धुळे 11 33 धावसंख्येवर 6 खेळाडू माघारी परतलेत. 9 चेंडूंमध्ये 49 धावेंची आता गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 49. यावेळेस 12 बॉलमध्ये 50 होते. त्यावेळेस आपण चर्चा केली की 12 बॉलमध्ये 8 खेळायचे आहेत. मागच्या बॉलवर 10 चेंडू आणि 49ची गरज होती. त्यावेळेस तुम्ही उल्लेख केला 10 बॉलमध्ये 8 खेळायचे आहेत. आता 9 बॉलमध्ये 49 आहे. आता 9 बॉलमध्ये तुम्हाला 8 षटकार खेळावे लागणार आहेत. 9 चेंडू 49ची गरज. पॉसिबिलिटीचा खेळ आहे आणि तो पॉसिबिलिटीचा खेळ यावर चर्चा केली तर आता थोडीशी पॉसिबिलिटी आणि पर्सेंटेज रेशिओ मी तर म्हणेल विराट कोहलीने खेळलेली पाकिस्तान सोबतची इनिंग, मॅक्सवेलने खेळलेली अफगाणिस्तान समोरची इनिंग, त्यावेळची जी पॉसिबिलिटी होती ना भूतो ना भविष्यतीची इनिंग, त्या इनिंगची पॉसिबिलिटी इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आहे. त्यामुळे इकडे थोडं जड झालंय. निश्चित तुम्ही उल्लेख केला की जे ग्लेन मॅक्सवेलने ज्या पद्धतीने इनिंग खेळली होती आणि तिथे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि त्यावेळेस त्याने एक संदेश देखील दिला होता की ज्यावेळेस हातपाय तुमची साथ सोडतात त्यावेळेस तुमचं मन जर खंबीर असेल तर तुम्ही कुठल्याही यशापर्यंत पोहोचू शकता. त्यानं दाखवून दिलं होतं. त्यावेळेस एक निर्धाव चेंडू आला. 3.4 ओव्हर नंतर 33 धावा झालेल्या आहेत. 8 बॉलमध्ये अजून 49ची गरज आहे. हॅप्पी आले स्ट्रायकर इनकडे. यावेळेला हॅपीने मात्र कोरून काढलाय बॉल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात फिल्डर आहेत. बॉलला कैद करतील, फेकतील. ऑलमोस्ट या मॅचचा रिझल्ट आता प्रेक्षकांना समजायला लागलाय. त्यामुळे प्रेक्षक देखील आता घराच्या दिशेने निघायला लागलेत. परंतु काय लाजवाब खेळ राहिला. या मॅचच्या पहिल्या डावावर जर का आपण नजर मारली कुठे फसली ही मॅच आणि काय राहिलं या मॅच बद्दलचं विवरण तर मी म्हणेल खराब गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली नाही. सतत फलंदाजाच्या स्लॉटमध्ये रडारमध्ये बॉल दिले गेले. फलंदाज कुठे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये खेळतोय ते ओळखायला थोडेसे कमी पडले धुळ्याचे गोलंदाज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशालची ती लाजवाब खेळी. या सर्व गोष्टी कारणीभूत ठरल्या धुळ्याच्या संघाला इथपर्यंत आणि अशा पोझिशनमध्ये बघताना. बिमरसाठी तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली आहे. पाहूया हा ओव्हर द बेस्ट साईड आहे की नाही. मग अशा वेळेला हिटिंग पॉइंट, बॅटरची स्टाईल, पोझिशन या गोष्टी पाहिल्या जातात. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फेअर बॉल आहे आणि इट्स अ फेअर बॉल.
6 गडी बाद आहेत, 34 धावा धावफलकावरती आहे. आणि आपण चर्चा करत होतो की नेमकी गडबड झाली कुठे, कारण सलगचे तुम्ही तिसरी मॅच खेळतायत. पहिली मॅच पराभवानंतर ती एनर्जी, तो माइंडसेट आणि एक टीम जिच्यासोबत तुम्हाला शेवटची मॅच खेळायची, जी 2 मॅच खेळून रेस्ट घेऊन तुमच्यासोबत आजच्या दिवसात ती शेवटची मॅच खेळते, याही गोष्टी कुठेतरी इम्पॅक्टफुल असतात. निश्चितच यावेळेस खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवर एक षटकार आलाय आणि आता मॅचचं चित्र बदललंय. 5 बॉलमध्ये 36 कडे तुम्ही उल्लेख केला निश्चितच की पहिल्या डावामध्ये थोड्याशा धावा आल्या गोलंदाजांच्या विरुद्ध. निश्चितच तिथे गोलंदाजांच्या विरुद्ध धावा तर आल्याच, परंतु 82 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. तिथे ठीक आहे, पहिल्या डावामध्ये जरी धावा आल्या असल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील तुमच्याकडे त्या बनवण्याची संधी होती. तिथे आपण बघितलं ना तर मुन्ना शेख आणि आमिर रशीद हे 2 फलंदाज असे होते की ज्यांच्यावर विशेष नजरा होत्या. आणि तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की या 2 फलंदाजांनी आजचा दिवस गाजवलाय. या 2 फलंदाजांनी इथे जर चांगली बॅटिंग केली तर या धाव्यांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो. कारण ही 2 वादळ अशी होती की या वादळाचा तडाखा या अगोदर बऱ्याच संघांना बसलेला आहे. परंतु या मॅचमध्ये आपण बघितलं ना तर आरफ शेखचं जे पहिलं षटक राहिलं दुसऱ्या डावामध्ये, त्या षटकामध्ये पूर्ण मॅचच बदलली. त्या षटकामध्ये पूर्ण मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आली. मध्ये काय घडलं, मध्ये अस्परने कुठेतरी थोड्याशा धावा बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु अस्पर देखील बाद झाले आणि मग त्यानंतर तर ती आशा सुद्धा माळवळली. इथे एक चौकार आला आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. समीकरण बदललं. शेवटचे बॉल आता बाकी राहिलेले आहेत. 3 बॉलमध्ये 32. त्या वादळांना किनारा लवकर मिळाला असंच म्हणावं लागेल आणि त्या किनाऱ्याचं नाव होतं अरब शेख. आणि नो डाऊट, कारण तुम्ही पूर्ण दिवसभर जर का त्याच 2 बॅटर्सवरती अवलंबून राहत असाल तर मग कुठेतरी ते नुकसान आहे. बॉलिंग नक्कीच नो डाऊट धुळे 11 या संघाकडची खूप घातक होती. त्या गोलंदाजांनी खूप प्रभावित देखील केलं, खास करून त्यांच्या वेगानं. परंतु त्यांच्या वेगाचा फायदा मात्र ग्रीन फॉरेस्टच्या फलंदाजांनी खूप चांगला घेतला. ज्यावेळेस ते 2 फलंदाज बॅटिंगसाठी आले होते त्यावेळेस तुम्ही उल्लेख केला की या 2 फलंदाजांवर नजर आहे, परंतु अजून एक उल्लेख तुम्ही केला होता की आरफ शेखने आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केलेली नाहीये, म्हणून तो आज त्याच्यावर नजर असेल आणि त्याने त्या ओव्हरमध्ये दाखवून सुद्धा दिलं. म्हणजे आरफने असं म्हणजे त्या 2 फलंदाजांकडे आपण बघितलं तर ते वादळ होती, परंतु आरफ शेख मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण बघितलं तर जास्त चांगली कामगिरी करू शकले नाही. म्हणजे वादळापूर्वीची शांतता ती आरफ शेखची आपल्याला पाहायला मिळाली. मालेगावची माटी रास येते त्या नावाला. आणि येस लिडिंग एज, एका हातानं कॅच घेतली आहे, हेही त्यानं करून दाखवलंय. येस मॅच इथे संपली आहे. ग्रीन फॉरेस्ट नुराणी हा संघ जिंकतोय मॅच. हा संघ गाजवतोय दिवस 4था आणि जातोय इनटू द सेमी फायनल्स. उद्या हा संघ खेळताना पाहायला मिळेल आझाद 11 चाळीसगाव या संघाच्या विरोधात. या संघाची असणार आहे सेमी फायनलची मॅच, परंतु दुसरी सेमी फायनल ती कोणाची, तर त्याचं उत्तर आहे निजाम